हवालदार, अहो हवालदार, वाई दिंडी दरवाजा उघडता सका? गडाचा दरवाजा रात्र उघडायचं रस्त्यात सकाळला या. नाही, तिचं काम आहे. राजांची भेट झालीच पाहिजे मला. अहो का उगत तंतायचा? विरमदेव आला उघडला जाणार नाही. मी जाधवराव सांगतोय तुम्हाला. अहो स्वराज्याचं काम आहे. वय तुम्ही स्वराज्याचं काम करताय आणि आम्ही काय भाकऱ्या पडतोय? आमचं हे स्वराज्याचंच काम आहे. अहो दारापत्र तर या. काय म्हणता? दरवाजा उघडणार नसला तर महाराजा पत्र माझा निरोप तरी पावता करा. हा असं काही समजुती तू बोला. काय महाराजांनी सांगा. नग नग तुम्ही काय बी करून त्याची हितपत्र आणा. आणा? अहो आम्ही त्यांचा हुकूम ऐकायचा का आम्ही त्यांनी सांगायचं असं करा तसं करू नका म्हणून? आता हो तर तुमचा निरोप पावता करतो. मोरतींची मर्जी. अहो तेवढं तरी करा लवकर. हा एका जनार्दना शरण सुख समाधान श्रीरामे. 63तमोऽध्याय. हरे नमः हरे नमः हरे नमः. शिवबा, एक वचनी एक बाणी एक पत्नी असूनही प्रभू रामचंद्रांनी आणि सीतामाईने किती कष्ट सोसले. फार फार मोठी माणसं होती ती. होय मासे, म्हणूनच लोक त्यांना अवतार समजतात. शिवबा, तू तसं व्हावंस असं मला फार वाटतंय रे. त्याच वंशात तुझा जन्म झाला. आपल्या आशीर्वादानं आणि जगदंबेच्या कृपेनं जे घडेल ते. स्वामी म्हणतात, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. प्रयत्न तो देव जाणा. खराय. चलाव माझे. मुद्रा महाराज. कोण? हवालदार जी. बाहेर गडाच्या दरवाजावर जाधवराव आल्यात. तातडीचं काम आहे म्हणतात. जाधवराव अशा आवेळी का आले असतील? मी चौकशी करून येतो मासाहेब. आपण सुख व्हावं. कोण आहे? मुद्रा महाराज, मी जाधवराव. गडाचे दरवाजे रात्री उघडले जात नाहीत हे तुमच्यासारख्या जबाबदार माणसाला माहित असायला पाहिजे होतं. माफी असावी. तातडीची खबर होती. हवालदार, दरवाजा उघडा आणि जाधवरावांना आत घ्या. स्वराज्याचा कायम हुकूम आहे. गडाचा दरवाजा रातचं उघडायचं नसत्यात. पण मी तुम्हाला सांगतोय दरवाजा उघडा म्हणून. आमचं महाराज असं सांगणार नाहीत. कानावर दिकून विश्वास बसत नाही माझा. आमचा हुकूम मानत नाही तुम्ही. मुकाट दरवाजा उघडा. थांडाव माफी माग. पण मी सोन पाटील हवालदार उजाडले बिगर दरवाजा उघडणार नाही. हवालदारांना गिरफ्तार करा. हवालदार, किल्ल्या फक्त माझा मुर्दा पाडा आणि मग हो तर किल्ल्यात काढून घ्या. जाधवराव, काय बातमी आहे? महाराज, किल्लेदारानं बच्चाजीला कैद केलंय. 4 दिवसात तोफा घालून उडवून देणार आहे त्याला. 4 दिवस आहेत ना. उद्या आपण त्याचा फैसला करू. तवर बच्चाजी तिकडं. त्यासाठी जरूर तर आम्ही जातीने निघू. हवालदार, तुम्ही आमचा हुकूम मानला नाही. सोन पाटील, तुमच्यासारखे नेकजात इमानदार हवालदार लाभले हे स्वराज्याचं भाग्य आहे. कर्तव्यासाठी स्वतःच्या राजालाही अशी उत्तरं देऊन स्वराज्याची शान तुम्ही वाढवली. राजे येतील आणि जातील, जिवंत राहावं ते स्वराज्य. जाधवराव, आम्ही खूप विचार केला, पण लोहगडाबाबत तुम्ही सुचवलेला मनसुबा आम्हाला बिलकुल मंजूर नाही. मर्जी आपली. बहिरजी, त्या तोफा शिताफीनं मारून
औरंगजेबाचा कोकण कब्जा करायचा मनसुबा तू मातीला मिसळलास. स्वराज्य तुला शाबासकी देईल, पण जाधवराव, दगड धोंड्याचे गडकोट गेले पडले तर बांधता येतात. धन दौलत गेली तर पुन्हा आपण मिळवू शकतो, पण मेलेली माणसं माघारी आणायची किमया अद्याप कुणाला सापडली नाही. मेलेली माणसं? 100-200 माणसं घेऊन तुम्ही आमच्याऐवजी लोहगडावर घालून घेणार. तिथं स्वराज्याचे किती जवान मारले जातील याची कल्पना आहे का तुम्हाला? स्वराज्याचा प्रत्येक जवान लाख मोलाचा आहे. स्वराज्यासाठी मेलेल्या माणसाचं सोनं होईल, स्वर्ग मिळेल त्यासनी. होय नव, मग स्वराज्यासाठी लढून मेलो तर आम्हालाही स्वर्ग मिळेल, आमच्याही जीवाचं सोनं होईल. महाराज, न होऊन फलतच घडलं तर कुणबी, मावळे, गोर गरीब यांच्याकरता आपणच उभं केलेलं हे स्वराज्य घडीत कोसळून पडल आणि हिंदुपद पातशाहीची बात स्वर्गा इतकीच लांब राहील. श्रींच्या इच्छेनं सुरू झालेलं हे कार्य जगदंबेच्या कृपेनं पूर्ण होईल. तुमच्यासारखे स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेले मराठी एक शिवाजी गेला म्हणून काय हाय खातील? नग नग महाराज नग. राजांचा सूर्य भलत्या वक्ती मावळला तर स्वराज्य काळुकात बुडून जाईल, अंधार अंधार होईल सारा. जाधवराव, त्यातच मासाहेबांचा बच्चाजी नाहक तोफेवर जाणार. महाराज, काय वाटेल ते करून मी बच्चाजीला सोडून आणीन. आपल्या पायाची आण. उठा जाधवराव. औरंगाबाद असल्या लवगडावर कुमक याच्या हात स्वराज्याचा भगवा झेंडा महाराजांच्या हातनं लवगडावर फडकलेला बघल, मग मी तत्ता असेल, नाहीतर सरगा. तुमच्यासारख्या इमानी मानकऱ्यांचा शब्द मोडायची आमची छाती नाही. तुमचा हुकूम आम्हाला मान्य आहे. मी ताबडतोब लोहगडाकडे रवाना होतो आणि काय जमल ते करून बच्चाजीला आधी मोकळा करतो. ठीक, बेस बेस. मी जादवडीला जाऊन जमतील ते जवान घेऊन तयार राहतो. राहू नका, लमानाच्या यशानं रातोरात लोहगडावरती हजर व्हा. मी तिथं असेलच. भेटू आपण. राम राम. राम राम. मी बी सुटतोच. चल चल मॅडम. चल चल. काय हवं? दागिना? नुसतं दागिनं घेऊन काय करायचं? ते घालून नटाला मुरडाला तू नगस का? अंगाला हात लावू नका माझ्या. अरे बघतोस का? उचल. माझ्या अंगाला हात लावू नका. तुम्ही घेशील तिकडे, मी येते. चल मग. की मूर्ति डरो मत, आराम से रहो. चलो. औरत को इतना गुस्सा ठीक नहीं. चलो. हात सोड तिचा. कोण रे? दुसऱ्याच्या बायका तिसऱ्याला एकूण चौथाचं पोट जाळणारा रान रेड्या, बाहेर ये. कौन है? नहीं. चल बाहेर पडा की. हरामी. ना एकदा जीव घेऊन पळून गेली. तुझ्या घरातच राहत होती. नाही कोण म्हणते. उत्तर ठेवलं की पत्त्याने किती नाव सांगू. चाल, नाही काय मोड तू. चाल. क्या चल रहा है उधर? शर्म नहीं आती? बुढ़ी को क्यों सताते हो? त्या मुलीचा पत्त्या देत नाही. ना एखादा खून करून पळून आली. तो जाओ फिर उसे ढूंढ लाओ. इसे क्यों सताते हो? निकल जाओ यहाँ से. निकल जाओ यहाँ से. चलिए. कोण असल रे यो? कोण का असेना, मुसलमान दिसतो या. चल अगोदर त्या मुरलीला धुंडून काढूया. भाई चल. वली साहब को मिलके हमें फौरन किले पे जाना है.
जर वाईट खाऊन गेला असता तर बरं झालं असतं. सकाळ ठाऊन काय खाल्लंय का नाही कुणाच ठाव. चंद्रा, इथं खायला सवड कुणाला आणि आठवण देखील कुणाला. महाराज म्हणतात भगवा शेंडा हिमालयाच्या शिखरावर फडकस्तवर कुणाला बी उसंत असू नये. या गास मदत कर दे अल्लाह. बाबा पोराला बरं वाटत नाही. सब ठीक होगा, उस पर भरोसा रखो, उसकी रहम है. या गौस मदद कर दे अल्लाह. सुनिए, क्या है? भागाबाई बोलती है पहले आप कुछ खा ले. तुम जाओ, मैं बाद में आऊंगा. या गौस मदद कर दे. झपाटलेल्या माणसानं कधी कुणाचं काय ऐकलंय? पर तीच खरी माणसं. भागा मावशी, चंद्रसेनेला किसनाचा अवतार होईस तर वाट बघावी लागली. मला किती वाट बघायला लागती कोणास ठाव. चंद्रा, म्हणजे तू नायकावर भागा मावशी, काळजातली गोष्ट काळजातच लपवावी. काही देव देवाऱ्यावर पूजायचे असतात आणि काही मनातल्या मनात मरस्तवर. चंद्रा, बेत बदलला. मी एकटाच गडावर जाऊन येतो. आणि बच्चीजीचं मुझे बहुत रंज है. तुझे किसी को कुछ कहना है? सुभाष मी या गरीब मावळ्याचा मुद्रा सांगा. और कुछ? शिवाजी महाराज की जय. या गौस मदद कर दे अल्लाह अकबर. वली साहब, आपने क्यों तकलीफ की?